अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील माजी आमदार राजकुमार पटेल यांचा मुलगा आणि धारणी बाजार समितीचा अध्यक्ष रोहित पटेल यांचे विरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना गाडीनं चिरडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे। पोलिसांनी माजी आमदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध अनेक गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केलाय। प्रेत अंत्यसंस्कारासाठी मुलीच्या मूळ गावी गांगरखेडा येथे न नेता ते धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयात नेऊन मृत मुलीच्या परिवारास जोपर्यंत 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत तिचं प्रेत प्रकल्प अधिकारी कार्यालयातच ठेवून आंदोलन करणार अशी भूमिका माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित यांनी घेतली। बुधवारी राजकुमार पटेल, रोहित पटेल व इतरांनी घटांग टी पॉइंट येथे विनापरवानगी सार्वजनिक रस्ता अडवून मुलीचं प्रेत रस्त्यावर ठेवलं। प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊ द्या, अन्यथा आम्ही प्रेत घेऊन इथेच बसतो असं म्हणत पोलिसांशी हुज्जत घातली। रस्ता रोको केला। थोड्या वेळानं राजकुमार पटेल हे त्यांच्या सहकार्यांसह मुलीचं प्रेत हातात घेऊन धारणी रोडनं धावत निघाले। ते प्रेत रोहित पटेल चालवत असलेल्या वाहनात ठेवलं तथा धारणीच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला। अरे महीने का पाए गए ये बंदा साले मुर्दा उठा के लाया वहाँ से 25,000 रुपए तुम एक आदिवासी की लड़की की वैल्यू तुम कीमत तुम 25,000 तय कर रहे हैं और तुमको शर्म नहीं आ रहा पुलिस वालों को? किसको रोकना चाहिए और किसके ऊपर कार्रवाई करना चाहिए? हाँ? शासन ने बोल दिया तुमको रोको इनको तो रोक दिया। गरीब के ऊपर कार्रवाई कर रहे हैं, उसको न्याय दिला दो, उसको 25 लाख रुपए चले जाते हैं यहाँ से।